अपयश आले तर खचून जाऊ नका. जिद्दीने व मोठ्या कष्टाने पुन्हा उभे राहा. यशाचा शॉर्टकट कधीच नसतो. अभ्यास व खेळ या दोन्ही गोष्टी सोबत असल्या तर यशापासून कोणीच रोखू शकत नसल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू कविता राऊत यांनी केले. येथील सरस्वती विद्या मंदिर या विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत यांनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती चिंधू पाटील हे होते. यावेळी संस्थेचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर मधुकर आचार्य, बाळासाहेब शिंदे, प्रमोद भांबेरे, दिगंबर पाटोळे, कचरदास करवंदे, शामराव सोनवणे, सागर मोर, दीपक कोऱ्हाळे, कृष्णाजी घोले आदींसह शालेय समितीचे पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कविता राऊत यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील खेळाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कविता राऊत यांच्या जीवन प्रवास, मिळवले पारितोषिक यांचे भित्तचित्राची पाहणी केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपस्थितांचे स्वागत प्रधान अध्यापिका अनुराधा तिवारी यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय देविदास चौधरी यांनी केलाय. 10 डिसेंबर पासून सुरू असलेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवादरम्यान झालेले विविध वैयक्तिक, मैदानी व सांघिक खेळ प्रकारातील खेळ तसेच प्राथमिक गटातील आनंददायी खेळ स्पर्धातून प्रथम ते तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना कविता राऊत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंधू पाटील यांनी विद्यार्थ्यांनी जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्र पातळीवर चमकून संस्थेचे व शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचे सांगितले. यावेळी क्रीडा शिक्षक सिद्धार्थ चंद्रमोरे, मुख्याध्यापिका अनुराधा तिवारी यांचाही सत्कार कविता राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता चंद्रात्रे, वैशाली जाधव यांनी केले, तर आभार स्वाती मोरे यांनी मानले. क्रीडा स्पर्धा व कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे विश्वस्त मंडळ, विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. नियोजन होतं आणि छोटे छोटे मुलं सगळे संयम आणि सगळे उन्हामध्ये बसलेलं, त्याचं मला खूप कौतुक आहे. कारण एरवी मुलं थोडंसं ऊन लागले की सगळं, पण शिस्तबद्ध सगळे मुलं लाईनमध्ये बसले, सगळ्यांनी ऐकून घेतलं, सगळ्यांच्या बक्षिसांचं त्यांनी सगळ्यांनी कौतुक केलं आणि खरंच अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आज सांगता झाली. ह्या कार्यक्रमाची त्यांच्या 3 दिवसापासून हे कार्यक्रम चालू होतं, स्पोर्ट्स ॲन्युअल फंक्शन चालू होतं. तर आजचा शेवटचा दिवस होता आणि सांगता होती. तर मला बोलवल्याबद्दल आणि सगळ्यांची साधण्याची संधी दिल्याबद्दल मी सरस्वती महाविद्यालयाचे आभार. प्रगती ग्रामीण पण नाही म्हणता येणार आणि शहरी पण नाही म्हणता येणार, पण जी शिस्त दिसली ती आपल्या ग्रामीण आणि शहरी मुलांमधून आपण खूप हे करतो की शहरातले मुलं एवढं संयम ठेवून शिस्तबद्ध बसत नाही आहे. आणि जे त्यांचं टोटल जे बघितलं की मुलं सगळे शांत बसले, शिस्तीने आले, लाईनीमध्ये आले, ज्यांनी फोटो काढले, ही खूप मला आवडलं. खेळामध्ये सुद्धा मुलांना करिअर करण्याची संधी आहे, ती पालकांनी द्यावी आणि नुसतं अभ्यासाचं बर्डन नाही मुलांवरती ठेवता, थोडंसं खेळ आणि अभ्यास ह्या दोन्ही गोष्टी पॅरललमधून घेऊन जाण्याचं मी आव्हान करेन. कारण जर मुलं चांगले शरीराने राहिले तर अभ्यास पण करतील आणि खेळ पण खेळतील. तर सगळ्यांनी कमान अर्धा तास तरी खेळण्यासाठी मुलांना पाठवावं, पालकांना मी एवढं शाळेसाठी काय एक मिनिट खूपच छान वाटलं. आणि जास्तीत जास्त कशी पटसंख्या येईल याच्यावरती थोडासा सगळ्या शिक्षकांना मी रिक्वेस्ट करेन की आपण काय करतो, काय काम करतो, आपली संस्था काय काम करते याच्यावरती सगळ्यांनी भर दिला पाहिजे आणि पटसंख्या वाढवायला पाहिजे. एस्प्राची न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, सांगवड.